नमस्कार प्रेक्षकांनो, या ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये तुम्हाला तर माहितीच असेल की या अपूर्वा आणि शशांकचा तलाक झालेला आहे आणि डॉक्टर कौशिक यांनी अपूर्वासाठी दुसरा मुलगा सुद्धा पाहिलेला आहे. पण त्यांनी पाहिलेल्या या मुलाविषयी कोणाला काहीच माहीत नाहीये. अपूर्वासोबतच घरातल्या कोणालाही त्यांनी याची कल्पना दिलेली नाहीये. या डॉक्टर कौशिक यांनी इतक्या लवकर मुलगा पाहिलाच कसा आणि लग्न ठरवून पत्रिका छापल्या सुद्धा. हे असं इतक्या लवकर होणं शक्य नाहीये. आणि त्याचं असं सुद्धा म्हणणं आहे की हा मुलगा पाहिल्यानंतर अपूर्वा लगेच लग्नाला होकार देईल, तिला हा मुलगा खूप आवडेल. हे सगळं पाहिल्यानंतर आणि ऐकल्यानंतर असंच वाटत आहे की तो दुसरा मुलगा शशांकच असू शकतो. आणि म्हणूनच डॉक्टर कौशिक हा इतका ठामपणे सांगत आहे की अपूर्वाला हा मुलगा खूप आवडेल. पण मित्रांनो, डॉक्टर कौशिकने याविषयी कानेटकरांना सुद्धा याची कल्पना दिलेली नाहीये. त्यामुळे त्यांना असंच वाटत आहे की अपूर्वाचं आता दुसऱ्या मुलासोबत लग्न होत आहे. आणि इथे दुसरीकडे शशांकची झालेली अवस्था पाहून सुवर्णाईला खूप वाईट वाटतं. त्याची अवस्था तिला बघवत नाही. त्यामुळे तिनेही रागाने शशांकसाठी दुसरी मुलगी पाहण्याचा निर्णय घेतला आहे. तिला खूप चांगलं माहिती आहे की शशांक या लग्नासाठी तयार होत नाही, तरी सुद्धा तिने हा निर्णय घेतला आहे. आणि मित्रांनो, शशांकसाठी जी दुसरी मुलगी पाहिली आहे त्या मुलीची या मालिकेमध्ये एंट्री सुद्धा झालेली आहे. या सगळ्यामुळे खूप गोंधळ होताना आता आपल्याला दिसणार आहे. होय मित्रांनो, शशांकची होणारी दुसरी बायको म्हणजेच जी सुवर्णाईंनी पाहिलेली असेल त्या मुलीची या मालिकेत एंट्री होताना तुम्हाला आता दिसणार आहे. तर मित्रांनो, मालिकेत आलेल्या या नवीन अभिनेत्रीचे नाव आहे भाग्यश्री नालवे. ही भाग्यश्री नालवे ही लवकरच तुम्हाला आता या मालिकेत दिसेल. पण या पात्राचं नाव काय असेल हे अजून कोणालाही माहीत नाही. भाग्यश्री नालवे यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या सेटवरचा तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि तिच्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे. आता पाहू मित्रांनो, शशांकला ही नवीन मुलगी आवडते की नाही आणि आता अपूर्वाच्या लग्नाचा आणि शशांकच्या लग्नाचं काय होईल. या दोघांचा दुरावा अजूनच वाढत जाणार की हे दोघेही एकत्र येणार हे आपल्याला पुढील भागामध्ये समजेलच. पण प्रेक्षकांनो, मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगत आहे की कितीही काहीही झालं तरी आणि यापुढे महिनाभर जरी या दोघांचा दुरावा दाखवला असला तरी शेवटी अपूर्वा आणि शशांक हे दोघेही एकत्र येणारच. पण या सगळ्या गोष्टी कधी होतील हे फक्त लेखकालाच माहीत. असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.